गुड मॉर्निंग. मी आणि पिल्लू आलोय ऊन घ्यायला. कवळं पण ते कवळं ऊन थोडंसं झालंय स्ट्रॉंग, त्याच्यामुळे पिल्लूला आज मी थोडंसं झाकूनच देते. ऊन मस्त बसली उन्हात, ती एकदम टुकू माझ्याकडे बघतीये. तिला उन्हात आल्यावर खूप जास्त बरं वाटतं, कारण की दिवसभर ती सावलीतच असते, त्याच्यामुळं हसतंय. त्याच्यामुळे तिला उन्हात आलेलं सकाळी खूप जास्त आवडतं, म्हणून घेऊन आले मी तिला. आणि आज आमच्यासोबत कोणच नाही आहे इथं. काकू आणि दादू झोपलेत, मम्मी आताच गेली खाली आणि आम्ही दोघं ऊन घेतोय. मावशी आली आणि पाहिलं माहीतच नाही. झोपून दे जागी लागल्यावर. कैसा लगा सरप्राईज? मॅचिंग घातलं दोघींनी आज. झोपायचं झोप थोड्या अजून. काय रे दादा, हर्ष दादा तू कसा काय आला? बाळ झोपली आता. ही झोपली ना म्हणून बाळ झोपले तिचं बघू. काय म्हणते हिच्यामुळं ना? नाही तर काय, हिला उठव म्हणून बाळ उठव. तू उठ, मलाच बाळ उठाय. उठ मी उठले आता, उठलं नाही का जा बरं. अजून तुझ्यासारखं छोटं झाले. थोडं खात पिझ्झा. खात नाही ना मऊ? पायल मऊ कशी बारीक झाली बघ की. हर्षू खात नाही का मी? तू आणले का मला खायला पिल्लू? काय आणले? मँगो आणला? मँगो नाही खायचंय माऊला. आणलं खायला तू? मँगो. अरे मोमोज पाहिजे माऊला, चिकन लॉलीपॉप पाहिजे. बाळ माझं रडीन, पोट दुखीन माझ्या बाळाचं. हा कळतं का तुला? हा एवढं नाही खाईन बाळ. बाळाचं पोट एवढंच आहे. बघ किती समजदार आहे दादा. दादा मोठा झालाय. ह्यांनी फोटो टाकला, बाळाला काय लागतं? नजर पण नाही टाकलं म्हणून आम्ही बाळाचा फोटो टाकलाच नाही. ही टाकती नाही फोटो. हे टाकते ना. आणि आपल्या बाळाला नजर लागलं काय करायचं माझा? हा? काय करायचं नजर लागल्यावर? हिला मारायचं ना. पण हिला काय पण मागते खायला. मोमोज दे, चिकन लॉलीपॉप दे. कोप पण खाऊन झोपली. कसं व्हायचं सांग? पाय तोडायचे. पाय तोडायचे घ्यायचे. कैसा लगा हमारा सरप्राईज? सांग समजून मावलं तुझ्या बाळाला काय झालं नाही पण म्हणावं. बाळ रडतं हिच्यामुळं. तुझ्यामुळे बांधलं. बाई फॅन लावायचं नाही वर, घामोळा होत्या. कसं आहे हर्षू? हा खरं दाद झाल्यासारखं वाटतंय. किती मोठ्या सारखं बोलतोय बघ ना. हो समजूतदारासारखा. हा ना. अजून तर हर्षवर दादा सोनू. झोपली ती. हा ना. नाही. आई कागू बाई आई एकदा पाजा आई जाऊ पाजायला. तो काय म्हणतोय बघ ना आई. आई माझ्या मम्मीकडेच येणार. हिच्याकडे नाही येणार. नाही. पटली हड्डी. सोनू काय गं? पतली हड्डी. काय चिकला जरा मोठं लावू पाहिजे. आता लावा बाई, आम्ही झोपलो होतो कधीच. काय म्हणला? काय काय आणणार दीदीला? कपाट आणणार, खेळणे आणणार, ड्रेस आणणार, अजून पॅन्ट शर्ट आणणार, सगळं आणणार दीदीला. आणि टीव्ही आणणार. आणि मोठी झाल्यावर तू काय मला 1 वर्ष झाल्यावर घेऊन जाणार आहे बाळाला? हा आ? पप्पी घेणार. तुझ्या घरी राहील का ती? हा हा? हा आणि तू स्कूलला गेल्यावर तिला कोण घेणार? दाखव आता. तुझ्याकडे सोडणार. स्कूलला गेल्यावर आईकडे सोडायचं, मग तुझ्याकडे राहणार स्कूलवर आल्यावरती. दाखव काय काय आणलंय दीदीला. फ्रॉक. मग तिला दूध पाहिजे असेल तर मग कसं देणार तू? हा खालीच दाखव रे, खालीच दाखव ना. काय होतंय ग राणी? हे आणलंय. अजून डोक्याच्या खाली. हा ओ राणी. 4 आणलेत का? तू इतकी शानी झाली का? होय हर्षू. परत घडी घालून ठेवलं होतं आई आणि मग इतकी शानी झाली का ग माझी? वाव किती छान आहे. इतकी शानी आहे तू. तुला उभं राहायला कळतं. तुला आई बघ ना, बसलेलं कळतं. परत घडी घालून ठेवते मला दाखवून.
मग वाचलाच टॉयचं चांगले दिसते. बाळ झोपलंय चाळीमध्ये आणि हर्षू दादा बघा कसं बोलतोय ते याच्यावर बाल हे गप्पा मारणं चाललंय. बाल हे तुम्ही लिहायचं नाही माऊसारखं बाल माऊसारखं काय चोमडू मारीन. कसं कम्प्लेंट करतोय, कसं बोलतोय मला. बाळाला सांगतोय पायल माऊ सारखं नाही रडायचं. बाळ आहे तू बाळ आहे. ती झोपली दादू, तू पण झोपायला थोड्या वेळ. लवकर उठ मग मी खेळेल तुझ्यासोबत. रानू त्याच्या बहिणीला कुणी हात नाही लावायचा. अगं ती हळूहळू उठते आई. रानू पप्पी खेळायचं ग राणी, तू का झोपती? ती मोठी आहे का पप्पी द्यायला. आ? इथे बघा बाळाचे पप्पा आलेले आहेत आणि रोजच्या प्रमाणे मला शेकायला दिलेलं आहे. वाटण शेकायला गरम पाण्याची पिशवी. माझं आहे. अरे माझी काय चाललंय तुमचं? एक म्हणते माझं आहे. अरे पण जन्म मी दिलाय रे. माझी राणी आहे तू. मी जन्म दिलाय. अरे शू ना शू बघ कसं करते बघा ती बाळाला आपल्या. माझी मम्मा आहे ती. अरे शू तिला इन्फेक्शन होईल ना, परत तिला हॉस्पिटल मध्ये लागेल. इन्फेक्शन होईल तुझी घाण पडते. थोबड बंद ठेव ना जरा. बाळ. ती जागी होती. चुप. बाळ हिला मालायचं काय मालायचं. माझी राणी आहे ती. काही आधीच्या ब्लॉग मध्ये आहे ना, जे आपले रेग्युलर ब्लॉग बघितले त्यांना माहितीये, हर्षू म्हणला होता मला बेबी गर्ल नको अजिबात, मला बेबी बॉयज पाहिजे. बेबी गर्ल. आता बघा गल्ला मी ऐक ना, बेबी गर्ल झाली ना तिला मी एकच गाऊन घेणार आणि तोच घालायला लावणार, कपडे नाही घेणार. आज छान तिला आवाज हळू. आता पूर्ण चेंज झालाय तो. आता म्हणतो मला दीदी पाहिजे, ही सोनी पाहिजे. तुला बेबी गर्ल नको होती ना? नको मला गलच पाहिजे होती, मला गलच झाली. माझं ती माझी मुलगी आहे. हर्षू ना. तुला बेबी गर्ल नको होती ना? दीदी तुला वैताग आला का ग? तुम्ही ब्लॉग मध्ये आहे, ब्लॉग मध्ये तू बोललेला. राणी पप्पी दे. ती मोठी नाही अजून, छोटी आहे बाळा. राणी तुला झोप आली का ग? झोप ना ग बाई. बघ कसं केलं होती हर्षू दादा छान बाई छान. हो कसं केलं छान. माझी बाई लागू दे, माझी मम्मा आहे ती. बापरे. दवाखान्यात न्यायला लागलं परत. कसं करायचं? वर्ष दवाखान्यात न्यायचं परत आपण बाळाला. माहिती तुला हाताला कसं लावलं होतं सलाईन? माझी सोनी आहे ती. नो अलाउड म्हणतोय ना तो. आता तुला बघ. तुझे केस साईडला घे. डचकन. हा राहू दे, माझी पोरगी आहे ती. समजलं? माझी पोरगी. अरे तोंडाची पप्पी नाही घ्यायची रे. तो झोपत नाही आज घरी गेल्यावर. ऐक ना मी काय म्हणतेय. अरे हो पण राणी, दादा त्रास देतो, जोरात बोलतो बाई सोबत माझ्या. बाला ही त्रास देते ना थंबीला मारतो. दादा मला परी दादा. हो ना. थांबाजून मारतो. जरा शांत राहतो. थांबाजून मारतो. तू पण मार. जीवानी जिजूला हसणार हा ब्लॉग बघितल्यावरती. दादा पिलू माझी लाडू बाई उठ आहे की ती. दादा आलाय उठ. आई पण झोपालू, मम्मा झोपालू, बघ तो कसं करतो बघ. सगळे तिने बोट झोपालू. पकडा म्हणून असं करतोय. हो ना हर्षू ती पकडायचे एकदा बॉल लागली ना हर्षू एडच पळून. हो खरंच. चांगलं नाही दोघ जण मिळून लय बोलतील पण हा काय पण म्हण. आणि खेळतील पण लय. ही नक्की छोनू होणार आहे. ही हा छोनू होणार ती 5च्या आसपास उठती 5च्या आसपास. हो आता उठीन ती. नाही तिचं उठायचं टायमिंग किती आता. ए केस जाईल ना. सगळ्यात फेवरेट कोण आता तुझा हर्षू? सगळ्यात फेवरेट कोण? ही मम्मा, बाळ का नाही? पिल्लू, आता कोणी फेवरेट नाही. हर्षिका. ए हर्षिका नाव नाही ठेवायचं तिला. अगं माझी हर्षिका, हर्षू. किती नकर चाललं बघ ना. किती नकर चाललं. माझा हर्षू आणि हर्षिका आहे ना बाबू. आई
पहिला म्हणला होता तिला एक कपड्याचा एक फ्रॉक पण देणार नाही. नाही घेणार. आता 4 फ्रॉक आणल्यात. तू आहे ना, तू आहे माझी आहे ना तू. माझं बाळ कसं म्हणतो हर्षू तू? माझं बाळ, हे माझे. माझं बाळ आहे. अरे झोपली बाबू ती. बघ हसते बघ कशी आहे, बघ कशी हसते. मोमो कापसावणी. दोघांना त्रास द्यायचं तू काय? नाही पप्पाला हर्षदाला पण देते त्रास. द्यायचं. पप्पाला हर्षदाला पण त्रास त्रास द्यायचं पिल्लू. हा हिला त्रास द्यायचं जास्त अजून हिला. ही मारती ना तुला थांब. तू मगासपासून काय लावलंय? नाकात बोट नाही घालत. नाकात बोट घालणार बाळाला बोट लावणार ना. सोनू फक्त अजून पण- पप्पाला त्रास अजून पण द्यायचं पडतं घर ना. आणि गेला. गेला हात धुवायला तू कशाला बोलला. आज आल्यापासून किती वेळा हात धुतलाय त्यांनी देवा. काय पाहिजे असेल तर साक्षी माऊला फोन करायचा. माऊला फोन करायचा, माऊ मला हे दे ना. कुठं जायचं असेल तर साक्षी माऊला फोन करायचा. मी तुला गोव्याला घेऊन जाणार, बीचला घेऊन जाणार. काय तू मोठी झाल्यावर काय ही नाही घेऊन जाणार तुला काय. पैसे सगळे हलशू देणार. माझ्याकडे गुल्लक आहे देईन काय. गुडलक आहे. गुल्लक गुल्लक गल्ला गल्ला. गुल्लक ना. छोटे छोटे तू पैसे. फोडणार ना बाळासाठी गुल्लक. हे छोटे छोटे बाळासाठी पैसे. बाळासाठी गुल्लक फोडणार. हा हे छोटे छोटे पैसे आहे हे. आपला हिरा आहे हर्षू ग. असा बोलतोय मला तर विश्वासावर बसत नाही. हिला हा पोरगा मला म्हणत होता पायल माऊ मला बॉयच पाहिजे. गर्ल झाली तर मी तुझ्याशी बात नाही करणार, बोलणार नाही, काय नाही, तिला लाड नाही करणार. आता आता बघा थोडा त्याने नाकात बोट घातला होता. म्हणलं तर बाळाला इन्फेक्शन होईल ना. तर लगेच हात दिवायला गेला. बघ ना किती झाला ना तो. 10 वेळा आतापर्यंत हँड वॉश करून आलाय. तिला घ्यायचंय म्हणून. उन्हाळा चालू होतं की नाही मग तू बाथरूमला गेला तेव्हा तो हातच धुत होता एवढ्या वेळ. ए बाळा उठ की दादा आलो. हा उठा उठा उठा. उठ ग शोनी, हिला आहे. तुला काय हिरा, पाहिजे? तू माझी मला सांग मी तुझ्यासाठी माझं गुल्लक फोडीन नाहीतर तोंड फोडीन. कोणाचं तोंड पडणार माझं का? हिच्यासाठी. अगं मम्मा, राणी तुझं दादाच किती लाड करतोय. आपल्याला गरजच नाही बाबा. आपल्याला फक्त हिला मोठी करायची. हाय लाड करायला लायचं ना. माझी शोनी आहे, माझी शोनी आहे. किती लाड चाललाय बाबा. शोनी आहे का ग? हर्षू सारखी माझ्या शोनी आहे. कुणासारखी आहे हर्षू? माझ्यावर घे. नाही आई सारखी दिसती. हर्षवर्धन सारखी आहे माझ्या. तू पण मग बघ मग तुला कळत कसं रडन. नक्की ना. आईला पप्पी दे. मला पप्पी दिला कसं रडन मग. नाही रडत आहे. दिसलंच नाही झोपते. किती येडत निघतोय ना. बघती बघ बघ पाहिलं का ते बघ बघतीये. माझी तुझी बस 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 बाज ग सोने. बस बस बस. ब्लॉग बंद कर मला पप्पी घ्यायची. शाबाश बेटा बहुत बढ़िया मुन्ना. मग तुला इथं राहशील का तू इथं. हर्षू चाललाय. हर्षूचं बघायचं ना बाळाला आंघोळ करताना. हा हा मग सांग मावळ मम्मी सांग. सकाळची घालतात ते खोट. आता घालते आता. हिला ह्या मावशीला नुसती काय वरली असती घरी यायची आल्यावर. हा नाही तर काय नसते. आली की लगेच पळते. आली की लगेच सांगितलंय ना आता तुमच्या मम्मीला काय सांगितलंय. 10 किलो मटण खाऊन जाणार पुढच्या वेळेस. गेलंच पण तुझ्या डायलेक्ट मारत होता. तारखेला यायचंय हा. मम्मी 13 तारखेला किती यायचंय. गर्दी असेल ग. अगं 13ला यायचंय 14ला नाही. होय आता आता जाऊन दिलं 14ला की यायचंय. येणार. 13ला नामकरण. तुमची इच्छा तुम्हाला यायचं अगर नका येऊ. मी लॉग हाय रेकॉर्डिंग. पोरगी बघल ती मोठं आल्यावर. हा माय गे. पोरगी मोठी झाल्यावर मावकडेच येणार. हो लाड. आम्ही नाही पाठवणार नाही आल्यावर इकडं. मी पाठवणार. आम्ही नाही मी पाठवणार. पाठवणार. मी म्हणणार घेऊन जा बाळाला. तर आता साक्षी आणि ते चाललेत. आमची चालली वडापाव पार्टी. जेवण जा म्हणलं तर ते दरवेळेस असे करतात नको 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 करून तर त्याला या वडापाव मध्ये चिकन आणायचं 1 किलो आरामात. पण हे एक आमच्या इथं खायला नकोच म्हणतात दोघी पण. ही पोरगी पण. असं काय नाही. कधी तुम्ही कधी बघितलंय काय आमच्या इथे जेवताना. राहिलोय आम्ही 10 दिवस. 10 दिवस खरंच की एक मोठं काम केलंस. हर्षू तुला बघायचं ना बाळाला आंघोळ करतो ना. मग थांब ना आईला म्हणून थांब. गाईज आता
पिल्लूची झाली आंघोळ. 6 वाजता रोज आहे ना आमच्या मोठ्या मावशी आहेत त्या पिल्लूला आंघोळ घालतात. मग पिल्लू आता ह्या टायमाला झोपती. डायरेक्ट 8 वाजता उठते, कधी कधी 7ला पण उठती, सांगता येत नाही. जसं तिला भूक लागेल तशी उठत असते. पण आता तर झोपली आहे. आणि आता मम्मीची पण तयारी चालली आहे घरी जायची. यांना नुसती घाई असती घरी जायची. साक्षीला एवढी घाई असती ना खरंच. हा मम्मी तू थांबतेस का? नाही का आता जाते थांब येते ना परत. तर मम्मीचं असं म्हणणं आहे पिलू मम्मी वरती गेली झोपायला. माझ्या मम्मीला पण लय झोप येते. काय छोटी तू राहतो का इथं? तू राहतो? आम्ही होतो नाही खेळायला उठल्या कशी अगं पाहिलं ना. नाही, अगं लहान उठली मुलं ती तिचा टायमिंग वेगळा आहे. ती या टाइमला झोपते. टायमिंग वेगळा आहे. तुम्ही यायच्या आधी आहे ना ती जस्टच झोपली तुम्ही होती. यायचं ना दुपारी नाही यायचं. आता सकाळ सकाळ लवकर नाही रात्री. ती संध्याकाळी. मी काय म्हणते आई तुम्ही राहिलच या का माहिती का? हे बघ रात्रपाळी पण केली पाहिजे ना मावशीने जरा. नाही रात्र पाय करायला लावतच नाही. हा पण असं दूध प्यायला उठल्यावर ही घेऊन काय करणार तिला? असं आहे. हा नकटो दादा काय बोलतोय? हा नकटो दादा असं कर देवा. तो बाबू तिला कुठली झोपून दे येडा शांत झालाय, आता. हो येडा झालाय येडा तो. झालाय. क्वेश्चन घरात पण असा करतो. तो लय खेळलाय आज त्यासोबत. एवढा खेळलाय ना. खाल्लंच नाही. आता गाडीवर झोपल. झोपणार आहे बाई. मध्ये बसव त्याला. नाही मध्ये तर नाही चल, बसव. आमच्याला इकडे मला चेंज करून दे सगळं. हो ह्या बेडशीट वरती नाही बघा केवढा मोठा चहा सांडला. हे बघा आमची गादी पण खराब झाली. हे बघा चहा. चल मग पायली सांगताय. नाही प्रतीकने सांडवलं. बाय 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 चल बाय मम्मा. बाय डुगी. डुगी सोनू बाय बाय लिल्ली. चिकन चिल्ली घेऊन या लिल्लीला. तिला वेज खायला शिकव. लिली पण नाही खाणार, लिलीची मम्मी पण खाणार नाही. हा बाळा. तिची एक तर पप्पी म्हणते. हा घे ना. थांब 1 मिनिट. थांब मी खोलते. एक तर पप्पी घेऊन दे ना. तू तोंड ठेवलंय का? थांब जरा तिला तांदूळ घातली आपशी. हा बाबू थांब 1 मिनिट देते तुला. आता सगळे गेले. मम्मी आता काय बाळाची वगैरे होती तू? मम्मी बाळाची वगैरे घेऊन घेतली तोपर्यंत. आणि आपल्या बाळाची नाव झाली आणि बाळाची मम्मी पण इथं बेडशीट चेंज करते. कारण की बेडशीटवर चहा सांडला होता माहिती तुम्हाला सांगितलं पाहिजे नाही. तर बेडशीट वगैरे चेंज केली आणि आता सगळे गेलेले. मंगलमावशी पण गेली. आंघोळ करताना का आपण दाखवू शकत नाही म्हणून मंगलमावशी आलेली गेली. फक्त आम्ही तुम्हाला सांगू शकतो. दाखवू शकत नाही आंघोळ करताना ना त्यामुळे. मालिश करताना पण नाही दाखवू शकत. बाळच नाही दाखवू शकत आता तर काय करायचं. त्यामुळं फक्त आम्ही सांगू शकतो की बाळाची तर आंघोळ झालेली आहे आणि बाळ झोपलेलं आहे. त्यामुळे मी ते बेडशीट चेंज करते आणि आजीबाई इथं बाळवती धुतीयस. आणि प्रॉब्लेम असा होतो की जेवण पण दाखवू नका म्हणतात. त्यामुळे मम्मी काय नवीन नवीन बनवते ते पण दाखवत येत नाही. सगळा प्रॉब्लेम होतो. मग दाखवायचं तरी दाखवायचं काय? तोंड. नुसतं तोंड. आणि आम्ही तुम्हाला सगळं बोलताना दाखवणार. आम्ही तुम्ही सांगतो तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन देणार. असं होतंय. नाही तर मी खाली जाऊन रोज दाखवलं असतं मग मी आज नवीन पाहिलं जेवण काय बनवलंय कसं बनवलंय बाळातींसाठी ते. पाहायला जेवताना नाही दाखवायचं. हा पाहायला जेवताना नाही दाखवायचं. नाही लोकांची कमेंट होती की जेवणच दाखवू नका. मी ते त्याबद्दल बोलतोय की कमेंट सगळ्यांची जेवणच दाखवू नका. हा तर नाही एकदा मी लॉक टाकला तो एक म्हणजे असं पाहिलं तर जेवण दाखवू नका. पाहिलं काय जेवते ते त्यामुळे प्रॉब्लेम होतो. काय दाखवू काय नाही. नाही तर मम्मीने काय काय जेवण बनवते मग नाही का खूप जणांना युजफुल होईल का काय बाहेर कळ. बनवते ना ते दाखवू शकतो. जेवताना नाही दाखवायचं. जेवताना ताट आलेलं दाखवलं ते पण वेगळं आहे. दाखवलं ते पण चालते. पण हे नाही दाखवायचं. चहा सांडून ठेवायचं. मुंग्या बिंग्या लागायच्या रात्रीच्या. स्लीपर पेपर नाही का चहा नाही नाही तर बघूया. पडतं की बाबा तिला काय द्यायचं असतं काय देतात. एखाद्या पुरी अशा आडनडलेले असतात मग ते बघतात की हा बाळाला असं असा असा पदार्थ देतात म्हणून. त्यामुळे मी दाखवत होतो की बाबा काय जेवण बनवलं काय नाही. हा, फक्त तर बघू उद्यापासून जेवताना जरी नको दाखवूस. हा उद्यापासून बघू आता. मग मी जर नवीन नवीन पदार्थ ट्राय केले बाळातींसाठी तर ते तुम्हाला दाखवू. आता आम्ही पण नाही का काय काय वेळेस मला नाही डोकं चाललं की मग मी युट्यूबला सर्च करते. हा मम्मी पण काय द्यायचं? हा मम्मी समजलं नाही आज काय द्यायचं. हा. रोज रोज तेच तेच नको. मम्मी पण युट्यूबला सर्च करते. तसं बघू शकता तुम्ही रेसिपी मी काय बनवते ती बाळातीसाठी. बाळातीन खाताना नका दाखवू. बरं ठीक आहे ओके तर